रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आज मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने स्थानिक नागरिक, पर्यटक आणि प्रवासी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागलाय। मिळालेल्या माहितीनुसार माणगाव बाजारपेठ परिसरात सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली असून तब्बल 1 ते 2 तासापर्यंत प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले आहेत। सलग 4 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे आणि काही दिवसात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहनांची गर्दी लक्षणीय वाढली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील काम रखडल्याने आणि बाजारपेठेत वाहतुकीची अरुंद अव्यवस्था असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। अनेक वाहनधारकांची पावसामुळे गर्दीत अडकून झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनांची गती सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण हे सध्याचे चित्र पाहू शकताय की माणगाव बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडीचा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। सध्याची जी दृश्य आहे ती माणगाव बाजारपेठमध्ये आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम अर्धवट असल्याने माणगावकरांना तसेच येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। सलग 4 दिवस सुट्टी असल्याने माणगाव बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।